आला. बोल आत्माराम. मालक तुम्ही कारण वैजयंतीला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये. तुझं तोंडही बघायचं नाही म्हणून फोन माझ्याकडे. बोल, काय काम काढलंस? हा ते मी म्हणजे मालक ते मालक मला विचारायचं होतं की छोटे मालक आणि तुझी मुलगी घरी सुखरूप पोचले का? होय ना? का मधीच रस्त्यात मी तिला मारून टाकलं? तुला न सांगता अंत्यसंस्कार करून टाकले असं विचारायचं होतं ना? नाही मालक, असं बोलू नका. मालक तुम्ही स्वभावाने कडक आहे, पण तुम्ही कुणाचा जीव घेऊ शकत नाही मला माहिती. तूच रे आत्माराम, फक्त तूच आहेस बघ जो मला ओळखतो. नाही तर बाकीचे सगळेजण ना मला नराधम समजतात रे. पण तुला मात्र मी माहिती आहे ना? तू मला ओळखतोस. आभारी आहे मी तुझा. नका मालक, तुम्ही आभार मानू नका. तुम्ही मालक आहेत आमचे. आणि तुझी मुलगी घरी सुखरूप पोचली बरं का? ते सुखात राहते, ते काळजी करू नकोस. आणि जर कधी ख्याली खुशाली विचारायची असलीस तर मला कर ना फोन सरळ. दुसरा कोणाला नको, मला कर. चालन चालन मालक, मी तुम्हाला फोन करेल. पण आत्माराम, एक गोष्ट मात्र मला नाही आवडली. काय झालं मला? अरे काय झालं म्हणून काय विचारतोस? तू तुझी मुलगी आम्हाला दिलीस रिकाम्या हाताने. तिच्या अंगावर साधं एक थोडस सोनं पण नाही, एखादी अंगठी, एखादं छोटस मंगळसूत्र, काहीच नाही. किमान 1 तोळा तरी. आता बघ, आम्ही आमच्या मनाविरुद्ध तुझ्या मुलीला सून म्हणून स्वीकारलं की नाही? तुझं पण कर्तव्य होतं ना, काही ना काहीतरी करून 1 तोळा 1.5 तोळा सोनं तिच्या अंगावर घालायला पाहिजे होतंस की नाही? अरे एवढं आम्ही लोकांना सांगितलं असतं की एवढा गरीब आहे आमचा हा व्याही, पण तरी सुद्धा त्याने 1.5 तोळा सोनं घातलं मुलीच्या अंगावरती. एवढं मला अभिमानाने सांगता आलं असतं. आता ठीक आहे, ठीक आहे. ते काय आहे ना, मी समजून घेऊ शकतो रे, पण आमच्या घरातली बाकीची माणसं, त्यांना कोण अडवणार? आता एवढ्याशा गोष्टीवरून तुझ्या मुलीला सातत्याने टोमणे मारत राहतील. बरं ठीक आहे, ठेवतो. काय हो, काय झालं? पाहिलंच बाळा, मी आत्मारामच्या स्वाभिमानाला हात घातलाय. आता तो त्या 1.5 तोळा सोन्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाईल आणि अलगत त्याची मान माझ्या हातात येईल. त्याची मानगूट मी अशी पिरगाळीन की आईबापाचा त्रास सहन न झाल्याने मुक्ता सारंगला सोडून देईल. मुक्ता घराच्या बाहेर आणि आर्या सून म्हणून घराच्या आत. मी माझा शब्द पाळण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो हे निंबाळकरांना सुद्धा कळून चुकेल. ही आहे माझी बुद्धिबळाच्या पटावरची दुसरी चाल. आता कसं करायचं? 1 तोळा करायचा म्हणलं तरी 50-1 लागणार. एवढे पैसे आणायचे कुठून? मला पण काही समजना. मोठ्या मालकांचं पण बरोबर आहे. अगदी एवढ्या मोठ्या घरात आपण तिला काही न देता खुशाल मोकळ्या हातानं पाठवली. मंगळसूत्रातला 1 फुटका मणी पण पोरीला दिला नाही आपण. आता ह्याच कारणावरून त्या घरात तिला सारखं ऐकून घ्यावं लागणार.
अरे एखाद तोळा तरी करायला पाहिजे होता ना. हो, पण कोण पैसे देणार आपल्याला? अण्णा, कांता शेठची काय येडी झाली का? हो, त्या कांता शेठकडनं पैसे घेण्याआधी तुला त्याच्या हवाली करायला लागल. हे बघ, परत त्या कांता शेठचं या घरात नाव नाही काढायचं. अहो मी काय म्हणते, ते मनीराम सोनार तुमच्या ओळखीचा आहे ना? त्याच्याकडे महिन्याला पैसे भरून दागिने घेऊ शकतो ना. म्हणजे एकदा त्याला भेटून बघायचं का? अरे, तू झोपली नाहीस अजून? का करतेस तू हे सगळं? काय गरज होती माझा फोन त्यांच्यापर्यंत घेऊन जायची? की घरामध्ये शांती ठेवायचीच नाही असं ठरलंय तुझं? या छोट्या छोट्या गोष्टींचा घरातल्या सगळ्यांना त्रास होतोय हे कळत नाहीये का तुला? अगं, किती विचार करतेयस? एवढा विचार नको करत जाऊस. हे बघ, मला पण काळजी आहे, म्हणून मी सगळं व्यवस्थित करून आले. तू निवांत राहा. यार, भूक पण जोराची लागली. घरातल्यांनी जेवणाबद्दल साधं विचारलं पण नाही. मुक्ताचा डबा ना मागवायलाच पाहिजे होता. त्यापेक्षा तिलाच इथे बोलवलं तर. अरे देवा, हा आता काय करायचं? त्यांनाच फोन लावून बोलवून घेऊ का? हा, तसंच करायला पाहिजे. पण त्यांना इथपर्यंत येऊन देतील का? नाही ना, आपल्यालाच जावं लागेल. पण कसं? मागचा दरवाजा आहे की तो उघडा असेल का? मलाच जाऊन बघितलं पाहिजे.